गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया मोरया इकडे बघ रे फोटोत बघा इकडे बघ हा ना इकडे बघ इकडे बघा इकडे बघा चला पुढे या बघा इकडं मंगलमूर्ती मंगलमूर्ती नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका दिग्दर्शक अमोल काळे. आणि तुमच्या पुढे याचं कारण म्हणजे आज श्री गणेशायांची स्थापना आहे. आज आपल्या खेड्या भाषेतलं बोलायचं झालं तर आज आपल्या इथे गणपती बाप्पा येणार आहेत. आणि आज मी गणपती आणायला चाललेलो आहे. आणि जिथं गणपती आणायला चाललो, ज्या व्यक्तीशी मी भेटणार आहे त्या व्यक्तीचं आणि गणपती आहे ते किंवा गणपती बनवतात त्या मूर्तीचं त्यांचं काहीतरी कनेक्शन आहे. तर चला आपण त्या ज्या व्यक्ती आपल्याला जे भेटायचं आहे त्यांच्याशी आपण भेटू आणि पाहू त्यांची परता त्यांचं काय काय नेमकं आहे ते आपण पाहू. चला. नमस्कार साहेब. नमस्ते अमोलदा, काय आहे कुठे राव? सकाळपासून मी तुझी वाट बघतोय. साहेब काय झालं, माझी शूटिंग चालू होती. तुम्हाला माहिती ना माहिती आहे, पण सारं गाव येऊन गेलं. तू राहिलाय तुझ्यासाठी. अरे तुझ्यासाठी मी मोठा गणपती ठेवलेला आहे. अरे वा. मला खरं तर सांगू का, मला तुझ्यापासून सुरुवात करायची होती गणपती वाटवायची, पण तू सगळ्या शेवटी आहे. असू द्या. आता काय करायचं माहिती, मी तुमच्या मुलाखत घेणार. बरं हो, तुम्ही जे कार्य करताय ते आपल्या दोघात मर्यादित राहिलं पाहिजे, की प्रेक्षकांपर्यंत सुद्धा पोहोचलं पाहिजे. तर आपण ती मूर्तीचा कार्यक्रम करून घेऊया. तुमची एक निवड काम करूया. तुला तुझा मी पहिला गणपती देतो. ओके ओके. काय माहिती, मी तुझ्यासाठी बाजूला काढलेला, लोक सगळे मागतायत तेच. बाकी कसं चाललंय तुझा? निवास खूप छान काम करतोय बघा. छान कामाचं मला खूप कौतुक आहे. मी खूप लोकांचं सांगितलं. धन्यवाद धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. व्यवस्थित सांभाळून घेऊन जा. प्रेक्षकांना सुद्धा दाखवूया. ते साहेबांनी गणपती दिलेला आहे. आणि याचं कारण म्हणजे साहेब सर्व जळगावातील लोकांना मोफत गणपती वाटप करतात. तर आपण मुलाखतीच्या द्वारा आपण सर्व माहिती तुमच्या प्रेक्षकांना साहेबांकडून आपण घेऊया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती व्यवस्थित करा घेऊन जा. आणि बाबांना आठवण काढली सांगा. ओके. गेल्या वर्षी बाबा करते आणि त्यावेळेला अमृत होता, पण आज अमृत एकटा झाला बाबांना सोडा. आपण काय करू, मूर्ती इथे ठेवूया. मुलाखती नंतर मी चालेल, पण नवी स्वतः घेऊन जाईल. ओके ओके. ठेवतो मी. तर मंडळी, आता साहेबांचा परिचय मी आता तुम्हाला करून देणार आहे. तर चला आपण परिचय करून घेऊया. त्याच्या अगोदर आपण साहेबांना विचारूया, त्यांचे आई वडील आहेत, त्यांच्याशी आपण थोडी साहेबांची मुलाखत घेऊया. तो थोडक्यात परिचय सांगा. मी सुनील बळवंत कोळी. माझे बाबा कोळी गुरुजी हे माझी तालुका मास्तर म्हणून रिटायर झाले. बरं. आणि माझी आई इंदुमती कोळी. बरं. त्यांचा मी मोठा मुलगा. बरं बरं. तुमचा शिक्षण किंवा तुमची नोकरी, तुमचा जो परिवार आहे त्याची थोडक्यात माहिती द्या. म्हणजे मुले, भाऊ, बहिणी, हा तुमचा जो पूर्ण परिवार आहे त्याची आधी माहिती द्या.
मला 4 बहिणी आणि 1 भाऊ आहे. बर 4 म्हणजे मोठी माझी जी बहीण असते ती पंढरपूर असते, तिचं नाव सुनंदा आहे. त्यानंतर दुसरी शोभा आहे, ती कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड इथे आहे. ती रणजित देसाई हे नाव तुम्ही ऐकलं असेल, हा इकडे लेखक रणजित देसाई, हा. त्यांचं गाव कुवाड, बर त्या गावी ती असते. बर मी पुण्याला असतो. बर माझा दुसरा धाकटा भाऊ जो आहे तो अनिल, मी सुनील आणि तो अनिल, हा असे आमची छान नावं आमच्या आईबाबांनी त्या काळात ठेवले आहेत. बर तो पुण्यात आहे, कमर्शियल आर्टिस्ट आहे, अतिशय उत्कृष्ट चित्रकार म्हणलं तरी चालेल आणि आहेच तो. बर आणि त्याच्यावर सगळी छाप माझ्या बाबांची आहे. बरं. आज बाबांचं सगळं त्यांनी ती कला घेतलेली आहे. बर तर प्रेक्षकांना आपण आणि सांगू माझ्या 2 दुसऱ्या बहिणी आहेत. एक लता म्हणून आहे, बरं. ती चिकटाला असते. बरं. दुसरी सीमा आहे, ती वसईला असते. बरं. असे आम्ही 6 जण बहीण भावंड आणि आई बाबा आम्ही असे 8 जण. तर आपण प्रेक्षकांना विचारूया तुमची मुले हा आणि हे जे तुम्ही गणराया मूर्ती वाटप करता ते तुम्हाला कसे करू वाटले तर तुम्ही प्रेक्षकांना पाहून सुद्धा सांगू शकता. काय झालं की आता सुरुवात सांगायचं म्हटलं तर मी म्हणेल की योग असा आहे की आज 2022 हे साल आहे. झरे गावामध्ये आम्हाला येऊन इथे बरोबर 50 वर्ष आज पूर्ण झाले आहेत. 1972 ते 2022 50 वर्षाचा कालावधी इथे लुटलेला. 1972 ला माझ्या बाबांची बदली झरे गावी झाली. ते प्राथमिक शिक्षक होते. हा, त्यांची बदली माढा तालुक्यात माणेगाववरून झालेला झाली. त्यामुळं एक अतिशय चांगल्या गावामध्ये आम्हाला येण्याचा संधी मिळाली. आणि इथं आल्यानंतर मग आम्ही लहान लहान होतो. माझं वय किती असं बघा, मी दुसरी नापासून इकडे आलो होतो. बर आणि बाबाने मला डायरेक्ट 3रीच घातली. बर तर इथं आल्या 72 आल्यानंतर माझा भाऊ माझा लहान होता तो. पण इथं आल्यानंतर कसं त्यावेळेची परिस्थिती 1972 म्हणजे दुष्काळ होता त्यावेळी. आणि दुष्काळामध्येच आम्ही इकडे या गावात आलो. आणि दुष्काळाच्या झळा काय असतात त्या आम्ही खूप सोसल्या. की म्हणजे एक वेळ अशी असेल घरात टोपल्यात कधी भाकरी सुद्धा नसायची आणि घरात भाकरी नाही, भूक लागली असेल म्हणून मी देवळात जाऊन झोपायचो. बर आणि मला बोलवायला यायचे, घरी बोलले तुला अण्णांनी, काय भूक लागली असेल घरात भाकरी नाही आणि घरी काय करू, म्हणून मी आपलं बाहेर माझे दिवस जास्त वेळ बाहेर काढायचो. कारण तो आज जरी आठवलं ना तरी डोळे भरून येतात. पण अशा काळामध्ये आमच्या आईबाबांनी हे आमच्या 6 भावंडांना असं काय सांभाळलं ना की कष्ट काय असतं हे त्यांच्याकडे शिकतो. मी तर आमच्या आईबाबाकडे काहीच नाही. बर माझे शिक्षक माझे बाबा होते. बरं. पण ते करत असताना त्यांना चित्रकलेची आवड होती शाळेत हा, शिकवताना. मी- चित्रकला जी आहे ती चित्रकला करत करत त्यांनी गणपती बनवायचा व्यवसाय केला. का तर त्याचं 2 पैसे उत्पन्न मिळेल आणि आपला संसार चाल आपले लेकरं बाळ. आम्ही लहानपणापासून इथनच गणपती घेतो. बरं. कोळे गुरुजी आणि गणपती एक समीकरण समीकरण गुंतलेलं होतं. खरं. आणि आमची लहानपणापासून गणपती बसवणे किंवा गणपती तरणे तर मला सुद्धा खूप देवाची हो, हो. आवड आहे. मी प्रत्येक महिन्यात पंढरपूरला जातो, चतुर्थी धरतो, म्हणजे पूर्ण आपण देवाला मानणारा माणूस आहे. तर हे उपक्रम तुम्ही खूप जबरदस्त करता. तर तुम्हाला माझा पुढील प्रश्न असा आहे की आताच्या युगामध्ये जास्त तुम्ही जर पाहत असेल मंडळ असतात, गणपती असतात, खूप धिंगाणा असतो, बँड लावणे, फटाकडे वाजवणे किंवा धिंगाणा झाले, नाचणे, ह्या गोष्टी आताच्या पिढीला आवडतात. पण तुम्हाला अशी वेगळी गोष्टच का आवडली की बाबा आपण वडिलांच्या आणि आईच्या ह्याच्या एक आठवण म्हणून तुम्ही ज्या गणपती मूर्त्या 500 काय वाटतात मूर्त्या, तर ह्या तुम्हाला ही कल्पना कशी आली आणि तुमच्या घरच्या कोणी या गोष्टीला सपोर्ट होता का, हे महत्वाचे ते तुम्ही सांगा. त्याचं असे एक तर माझे बाबा 2019 साली निवर्तले. हा आणि बाबा गेल्यानंतर आई पण असं तिला वाटलं की मी ह्या पृथ्वीवर का थांबले. कारण बाबा गेले म्हणून आई गेली. खरं तर आईला काही झालं नव्हतं. बरोबर. आज वयाच्या 80 वर्षी बाबांनी ध्येय ठेवलेलं आहे. आणि त्याच टेन्शन मध्ये आईने पण लगेच म्हणजे 2019 आणि 20 हे आमच्या दृष्टीने अतिशय वाईट गेले. कारण माझे बाबा 19 ला गेले आणि आई लगेच 10च महिन्यामध्ये आई पण गेली. त्यामुळं माझं हे जे आई बाबा गेल्याचं जे दुःख नाही मला शब्दात नाही सांगता येत. आणि माझ्यासाठी आई बाबा हे देव आहेत. बरोबर. आणि मी त्यांना फक्त देव मानतो नंतर. आणि त्यांनी जे हे कार्य केले आज झरे गावामध्ये 1972 ते 2019 47-48 वर्षाचा कालावधी
एवढ्या कालावधीमध्ये त्यांनी गणेशाची मूर्ती हाताने बनवणे आणि गावात कमी किमतीमध्ये देणे. मग त्यांनी आता काय पाहिलं, एक तर आपल्या संसाराला हातभार लागेल गणपती बनवून, आणि गावाला एक सोय होईल की गावातच गणपती मिळतात, परगावात जायची गरज नाही. त्या काळामध्ये बस गाड्या नव्हत्या, दळणवळणाची काही साधनं नव्हती. त्यामुळे त्यांनी हा उपयोग घेतला, फायदे होतील, 2 पैसे मिळतील आणि गावाची सोय होईल. तुमच्या बोलण्यावरून मला एक गोष्ट कळली की तुझं आहे तुझं पाशी, पण जागा चुकलं असं कशी. तुम्ही देवाला बाहेर जाण्यापेक्षा तुमच्या आई वडिलांना जर चांगलं सांभाळलं तर तुम्हाला जगाच्या पाठीपुढे जाण्याची गरज नाही असं मी म्हणतो. तुमच्या बोलण्यानंतर ते गोष्ट कळली. तसं आई वडील हेच दैवत आहे आणि तुम्ही हे खूप उपक्रम जबरदस्त करता. तर आता हे जे तुम्ही मूर्ती आणल्या गणरायांच्या, त्या तुम्ही आणताना खूप त्रास झाला असेल. नंतर सकाळ जर गावातली माणसं मी येता जाता शूटिंग मध्ये चालू होती, मी पाहिली त्याली माणसं बी खूप आलती. तर तुम्हाला ते कसे वाटले की बाबा आजचा लोकांचा प्रतिसाद बघून किंवा त्यांचा जो आनंद बघून तुम्हाला एक कुठलं सुख मिळालं? एक आहे की मला आनंद असा मिळाला की बाबा आई बाबा गेले ठीक आहे, पण त्यांची ही परंपरा पुढे आणली. 48 वर्ष त्यांनी हाताने गणपती करून गावाला द्यायची, पंचकृषीमध्ये आणि गावात सगळ्यात दिलेलं आहे. तेच मला पुढे न्यायचं आहे. एक दुसरं महत्व असं की आई बाबाचं नाव आज जरी ते देहाने गेले असले तर ते गणपतीच्या ह्या कामाच्या रूपात ते अजून इथे आहेत, आणि आईबाबांचं नाव कायमस्वरूपी राहावं. प्रत्येकाच्या तोंडी कोळी गुरुजी आणि बाई हे नाव राहावं. कारण मला आठवते मी जेव्हा लहान होतो ना, वाडी वस्तीवर काय महिला यायच्या, त्यांच्याकडे पैसे नसायचे पण गणपती असा. पण आमच्या आईने कुणालाही गणपती न घेता परत पाठवला नाही. पैसे नसले तर चालते, दे परत दे नंतर दे. मी तुम्हाला एक घटना सांगतो की एक मावशी आल्या होत्या आणि ते म्हणले बाई अहो माझ्याकडे पैसे नाहीत पण माझ्याकडे मूग आहे बाबा, मुगवान आहे आमचं, मूग देऊ गाव. आई बोलली चालेल, मूग काय काय पैसे काय, गणपती पहिला दे, काय तुझ्याकडे असेल दे, नसलं तरी नंतर दे. दुसऱ्या एक घटना सांगणे असं आहे की मला हसू बी येतं एक सांगता. एक दुसऱ्या दोघं जुडी आली होती, खूप गरीब होती, पण नाव आठवत नव्हतं त्यांचं आता काय. ते म्हणजे साहेब गुरुजी आम्हाला गणपती पाहिजे, पण म्हणजे काय पैशाचं नाही, पण नंतर दिली चालतील का? चाल काय हरकत नाही, असं नाही बघा. नाही म्हणजे आमच्याकडे अंडी खूप आहेत बघा, अंडी आणू तुमच्यासाठी. माझे वडील म्हणले चालेल काय अंडी काय काय चालेल द्या. अंड्यावर सुद्धा आमच्या आई बाबांनी गणपती दिले. पण प्रत्येक गणपती घेणारा आलेल्या व्यक्तीला कोणालाही चहा पिल्याशिवाय ह्या घरातनं कुणीही गेलेलं नाही, आणि तेच मला पुढं चालवायचं आहे. बर, आता माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी की आता तुमच्यावर तुमच्या वडिलांचे संस्कार आले किंवा तुम्ही त्या गोष्टी केल्या, उद्या माझ्यावरच विचारतो की उद्या आमच्या पिढीमध्ये हे संस्कार लागतील का? खरं तर हे लागायला पाहिजेत. कारण काय माहितीये का, ही परंपरा आहे, वर्षानुवर्षे काळाने आलेली आहे. गणपती येणं म्हणजे काय, गणपती येणं म्हणजे गणपती देव आहे. घरात देवाला की वातावरण प्रसन्न होतं. घरात जे काही मतभेद असतात ते निघून जातात, चिडचिड असते निघून जाते, समस्या असतात ते जरा थोड्या बाजूला ठेवतात. कारण घरात गणपती आले की वातावरण प्रसन्न झालं की एक प्रफुल्लित वातावरणामध्ये एक चांगलं काहीतरी करता येतं मुलांना, घरातले आणि कुटुंब एक संघ राहतंय, आणि त्या आनंदामध्ये उल्हास जे असतो, घरातला उल्हास बाहेर येतो. चार लोक सगळे एकत्र येतात, जरी मतभेद असले तर गणपतीच्या रूपाने ऐक्य वाढतं. कारण गणपतीच्या मला वाटतं 1920 साली लोकमान्य टिळकांनी या गणपती हे सुरू केलं. का तर त्यावेळी पारतंत्र्य होतं, देश स्वतंत्र व्हावा याचाही त्यांचा उद्देश होता. आज माझा उद्देश कसं आहे की एक तर आईबाबाचं नाव राहावं, दुसरं गावची सेवा व्हावी, आणि तिसरं एकोपा वाढावा. कारण एक आलं खूप चांगलं कार्य होऊ शकतं भविष्यात, कुठलंही कार्य होऊ शकतं. आता आपला मध्येच मी 2 वेळा प्रश्न विचारला, पण तो प्रश्न तुमच्याकडून विसरून राहिला. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही काम कोणचं करता हे आतापर्यंत तुम्ही सांगायचं विसरला. आणि गोष्ट दुसरी, माझी तुमची तर भेट सारखीच होती. तुम्ही एक हिंदी मूवी मध्ये काम केलं, तर ते आमच्या प्रेक्षकांना सुद्धा सांगा, कारण मी बी त्याच फील्ड मधला आहे. आणि आज आमची एअरपोर्टचं शूट बुधवारी असतं. शुभेच्छा. तर मी ते शूटिंग ठेवून मी सर्व कलाकारांना सांगितले की 2 तास मी अशा व्यक्तीला भेटायला जाणार आहे की
त्यांना आमच्या कलाकारांना सुद्धा कळते की बाबा हा घेताना मुलाखत ती एकदम हटके वेगळी घेतो. तर तुम्ही प्रेक्षकांना आमच्या सांगा की बाबा तुम्ही नोकरी कुठं करत होता आणि ती नोकरी करताना तुमच्या वडिलांचं योगदान व नंतर तुम्ही जो केलेला फिल्म त्याची थोडी माहिती सांगा तुम्ही. असे मी तर बँक ऑफ बडोदामध्ये चीफ मॅनेजर होतो. माझ्या आरोग्याच्या काही समस्या असल्यामुळे मला बँकेतनं डॉक्टरांनी बाहेर काढलेलं आहे की 7-8 वर्ष मी स्वेच्छानिवृत्ती अगोदर घेतलेली आहे. आणि ह्या भर प्रमोशन घेत गेल्यामुळे माझ्या बदल्या गुजरातमध्ये झाल्या. मुंबईला पण मी 5-6 वर्ष चीफ मॅनेजर बँक ऑफ बडोदाला मॅनेजर म्हणून काम केलं आहे. त्यानंतर माझी पहिलं प्रमोशन जे झालं त्यावेळी मला डायरेक्ट बँकेने चेन्नई मद्रासला पाठवलं. आणि त्यावेळी माझी हेल्थ बरोबर म्हणजे आरोग्य बरोबर नव्हतं आणि मी कॅबिनमध्ये बसायचो. हाताखाली 50 स्टाफ असायचा. पण रोज मला आईची आठवण बाबांची आठवण यायची कारण ते थकले होते आणि झऱ्यामध्ये गावाकडे दोन्ही क्वार्टर ते दोन्ही झोपून असायचे आणि मला तिथे कामात लक्ष लागत नव्हतं. मी अक्षरशः कॅबिनमध्ये असं व्हायचं की काय बोलत नव्हतं. खरं तर त्या भागामध्ये हिंदी भाषा कुणाला कळत नव्हती. मद्रासमध्ये कन्नड तमिळ भाषा तिथली तमिळ फक्त चालायची आणि त्यांची तमिळ मला कळत नव्हती आणि मी फक्त इंग्लिशवर फक्त मी 1 वर्ष तिथं काढलं. पण झालं काय की इतकी आठवण यायची असं वाटतं आई बाबा थकले गावाला गणपती देता येत नाहीत. आता त्यांची अवस्था त्यांना पाहायला कोण. माझा धाकटा भाऊ अनिल आहे तो बी एक सर्व्हिस करतो त्याचा बी पुण्यामध्ये बिझनेस आहे त्यामुळे त्यालाही सारखं गावाकडे येत नाही. मी म्हटलं अरे एवढे आपण मोठ्या पदावर बसतोय आणि काय अर्थ आहे. आपण जर आपल्या आईबाबांकडे दुर्लक्ष केलं नुसते पद प्रमोशन घेत वर गेलो काही अर्थ ना. आयुष्य एकदाच मिळते. आपण आपल्या आईबाबांकडे पूर्ण लक्ष द्यायला हवं कारण आईबाबा आहे तर आपण आहोत तर काय अर्थ आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत आईवडिलांना सांभाळण्याचा अर्थ आहे. गेल्यानंतर उद्बत्ते करण्यात काय अर्थ नाही. हे माझं तत्व आहे बघा. मला जे आवडतं ना की बाबा आहे ना तोपर्यंत तुम्ही आईवडिलांची सेवा करा कारण देवाला प्रत्येक घरात जाताय शक्य नाही झालं म्हणून देवानी आई बाबा निर्माण केले आणि देव आईबाबाच्या स्वरूपात प्रत्येक घरात आज आहे. तर मला असं वाटतं की आईबाबांना प्रत्येकाने ओळखावं. जो कोणी आईबाबाची मनापासून सेवा करू ना त्याला देवाला जायची गरज नाही. हे माझं आईबाबांबद्दल झालं. मग माझ्या बऱ्याच बदल्या झाल्या. मद्रासवरून पण मी मुंबईला आलो. माझी आरोग्य 2-3 ऑपरेशन झाले त्यामुळे डॉक्टरांनी सल्ला दिला तुम्ही आता बँकेतनं बाहेर पडा. आता 31-32 वर्षाची नोकरी करून मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. 8 वर्ष सर्व्हिस अजून माझी बाकी आहे. आज सुद्धा मी रिटायर झालेलो नाहीये आणि त्यामुळे मग काय सांगितलं तर आता तुम्ही जे क्षेत्र निवडलेलं आहे ते क्षेत्र आमच्या निगडीत आहे. म्हणजे मी फिल्म करतो. तुम्हाला बोलता बोलता सांगायचं एक राहिले तुम्ही ज्यावेळेस आई वडिलांचा विषय सांगत होता त्यावेळेस तुमच्या आई वडिलांना मी एक 6-7 वर्ष दूध घातलं. तुझा जरा ती होता मी आमच्याकडे म्हशीवर त्यामुळे मी माझ्या सकाळी रोज गाठ पडायची त्यांना आमच्या म्हशी दूध नाही आवडायचे. म्हणजे गावात कोणी दूध घातलं पण तुमच्यासारखं दूध मिळत नाही. त्यांचे सुद्धा संस्कार माझ्यावरती आहेत कारण सकाळी त्यांचं दर्शन होणे आणि मला त्यांची थोडी बातचीत व्हायची आणि त्यामुळं तुम्ही जर बघताय माझ्या जीवनामध्ये सुद्धा खूप बदल झालेला आहे. खूप चांगले तर तुम्ही आईवडिलांचे संस्कार तुमच्यावर असं म्हणेल. बरोबर आहे. तर तुम्ही ज्या फिल्म क्षेत्राकडे आता सरकलेला आहे तुम्ही हिंदी मूवी मध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि आता तुमचं शॉर्ट फिल्म सुद्धा आता लवकरच येणार आहे. तर माझ्याकडून माझ्या पूर्ण टीम कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. माझ्या परिवाराकडून सुद्धा खूप शुभेच्छा कारण आमच्या वडिलांचे जे आमचे जे घरगुती संबंध आहेत ते सुद्धा खूप छान आहेत. तर माझ्या परिवाराकडून सुद्धा तुम्हाला खूप शुभेच्छा. तर तुमच्या जो फिल्म झालेला आहे आणि तुमचा जो फिल्म होणार आहे शॉर्ट फिल्म जो आता तुमचा येतो तर त्या दोन्ही विषयी थोडी माहिती प्रेक्षकांना सांगा. म्हणजे माझी मद्रासवरून बदली मुंबईला झाली 2014 साला आणि त्यावेळी झालं काय की मी एका मुंबईतली कांदिवली म्हणून शाखा आहे खूप मोठी शाखा आहे म्हणजे जवळजवळ त्या शाखेचा एकूण ग्राहक वर्ग 65,000 आहे. आणि ते तिथे काय झालं की ती ब्रांच खूप मोठी होती पण तिथे एवढी तुफान गर्दी दररोज 1200 लोक यायची. आणि अशा वेळी मी कॅबिन मध्ये बसलो तर कॅबिन मध्ये मी जस्ट काचेतून बाहेर बघितलं तर एक आजोबा आणि आजी दोघं अशी काठी टेकवत बँकेत येत होते आणि म्हणजे ते जो जोडी होती मिस्टर मिसेस होते म्हणजे नवरा बायको होते त्यांनी त्यांच्या पत्नीला काठी हातात होते चालतात म्हणजे हाताला धरून तिला असे हात घेऊन येत होते आणि गर्दी तर पण खूप होती. आता मी म्हटलं अरे आता ही गर्दी अशी आजूबाजूला तर बसायला जागा नाही आणि कसं काय. मी जे नुसतं पाहत राहिलो नंतर माझ्यातला माणूस जागा झाला. मी स्वतःला विचारलं अरे तू आज कॅबिन मध्ये बसलाय एसी मध्ये बसलाय तुझ्या पुढे 4 खुर्च्या मोकळ्या त्या
आणि आजोबा वयोवृद्ध लोक बाहेर काठी अशी टेकवत आले आणि ह्याच जागी जर तुझे आईबाबा असते तर तू असा कॅबिनमध्ये बसला असता का? मला ते क्लिक झालं, मी पटकन उठलो, बाहेर आलो, त्यांना नमस्कार केला, त्यांना म्हणलं मी या ब्रँचचा ब्रँच मॅनेजर आहे, तुम्ही आज कॅबिनमध्ये माझ्या येऊन बसा. पण ते म्हणले सर नाही, आपका चलने दो, हम आपको डिस्टर्ब नाही करणार. मी त्यांना म्हणलं सर मीच तुमचा मुलगा आहे, तुम्ही या आता बसा, तुमचं काय काम असेल तर मी सगळं करतो, कारण मी तुमच्यासाठी इथे बसलो आहे. मग त्यांना जरा खूप वाटलं असं हायचं. ते माझ्याकडे बघत वाटले, ते म्हणले आम्ही इतकी वर्ष बँकेत जातो म्हणून हा असा अनुभव पहिल्यांदा घेतोय, कुठला मॅनेजर बाहेर येऊन आम्हाला आत येऊन बसवतोय. म्हणून त्याला आता बसवलं, पाणी दिलं, चहा सांगितलं, त्यांचं काम आहे काय सांगितलं, विचारलं. त्यांनी सांगितलं मला 40,000 रुपये काढायचे आहेत आणि मला पासबुक भरून घ्यायचं आहे. ते सगळं मी पटकन शिपायला बोलून ते त्यांचं काम करून घेतलं आणि त्यांचा चेक सुद्धा मीच दिला 40,000. मग मला चष्मा होता. त्यांनी काय केलं दोघांनी, मी हे काम करत त्यांनी माझ्या चेहरा निहाळला माझा आणि त्यांच्या मंडळीने त्यांना सांगितलं की खुणवलं की रीड दिस फेस, म्हणजे ह्या मॅनेजरचा चेहरा जरा ओळखा, पहा, व्यवस्थित पहा. मग हे झाल्यानंतर पैसे आले, पासबुक भरलं सगळं. मग त्यांना सर काय असेल तर काम सांगा. ते म्हणले सर सॉरी हम आपको कुछ बात कहना चाहते हैं. सर काय असेल बँकेत? नाही म्हणले बैंक का कुछ काम नहीं है. मतलब काय दुसरं काय? नाही म्हणले सर आपको गुस्सा नहीं आएगा क्या? सर मुझे गुस्सा क्यों आएगा, आपका जो काम बैंक का मेरे रूल में बैंक रहेगा तो मैं करूँगा. नहीं म्हणले सर हमारे मिसेस ने आपके फेस में एक लीडर का चेहरा देखा है. अरे बापरे, म्हणजे मी असा कोण माणूस आहे, म्हणजे माझा चेहरा असा कुठं असू शकेल का? काय नहीं मैंने क्या देखो डरो मत, हम एक फिल्म बना रहे हिंदी जो पारतंत्र में थी, जिस वक्त नेहरू, गांधी, जिना, सुरजन नायडू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल हे असे ह्यांना त्यांच्यावर पारतंत्र्यातली फिल्म बनते. देश स्वातंत्र्य करताना ह्या लोकांना किती त्रास झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मौलाना आझाद, की जे व्यक्ती महात्मा गांधी एवढीच पात्रतेची होती पण ते थोडी मागे पडली, तर ते मौलाना आझादवर ते फिल्म बनवत होते. मुले आम्ही हे फिल्म बनवतोय, त्याच्यामध्ये आम्हाला एक चेहरा सापडला आहे, की जो चेहरा आमच्या मॅडमनी तुमच्या मध्ये पाहिलेला आहे. आणि म्हणे कुठला चेहरा? मी म्हणलं ते म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, भारताचे पहिले राष्ट्रपती. आणि ती आम्हाला चेहरा मिळत नाही तर तुम्हाला मिळालाय, तुम्ही जर हो म्हटला तर आमची फिल्म चालू. म्हणून कसं शक्य? नाही म्हणले जे ओरिजिनल राजेंद्र प्रसाद जे होते ना भारतीय पर्यटन, त्यांना आमच्या मिसेसनी जवळनं बघितलेलं त्या काळात. कारण आज म्हणजे माझ्या मिसेस वय 80 आहे. त्यांनी त्याला बघितलं, त्यांचा चेहरा तुमचा चेहरा 99.99% मॅच होते, तर तुम्ही नाही म्हणू का, आम्ही तुम्हाला सांगतो. अरे म्हणलं सर मी बँकेत काम करणार माणूस, मला बँकेची परमिशन मिळाली तर मी करेल. आणि म्हणलं मला तर त्यातला झिरो आहे म्हणलं, मी मोठा झिरो आहे म्हणलं, अभिनयामधला मोठा झिरो मी आहे. तर नाही म्हणले आम्हाला झिरोच पाहिजे, तुम्हाला जर थोडं काय येत असेल तर आम्हाला प्रॉब्लेम होईल. म्हणलं नाही मी कधी काम केलं नाही, पण बँकेला नाही म्हणले बँकेची परमिशन सुद्धा आम्हीच काढू, तुम्ही फक्त हो म्हणा. असं झालं. आणि मग नंतर काय झालं, माझे सहाय्यकपणे मागे पुढे झालं असेल, त्यामध्ये माझी बदली झाली पुण्याला आणि त्यांची फिल्म बहुतेक थांबली, मी पण विसरून गेलो. अचानकच मला 1-1.5 वर्षांचा फोन आला, सर आप लोग फिटिंग मुंबई में शूटिंग करना है और आपको आना है. मतलब सर अभी तो मेरा मार्च ईयर क्लोजिंग चल रहा है बैंक का. नहीं सर एक 1 वीक तो आपको निकालना पड़ेगा, नहीं तो हम हमारी बैंक से आपकी परमिशन देते हैं. असं कोण त्यांनी ठीक आहे सर. मग मी काय केलं, बँकेला रिक्वेस्ट केली आणि माझी हेल्थ पण बरोबर नाही. तुम्ही मला बँकेला सांगितलं तुमची तब्येत बरोबर नाही, काय तुम्ही या 4-5 दिवस सुट्टी घ्या. मग मी आता सुट्टी घेतली, मुंबईला गेलो, ते शूटिंग केलं. आज त्या फिल्मचं तुम्हाला सांगतो, ती 135 देशात 135 थिएटरमध्ये फिल्म लागली होती. आणि गेल्याच वर्षी 2021ची काय 21लाच बिहारला पटना शहर तिथं इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल झाला होता. त्याच्यामध्ये त्या फिल्मला स्क्रीन प्ले अवॉर्ड मिळालेला आहे. हे एक आहे. 2020ला राजस्थान फिल्म फेस्टिवलमध्ये पण त्या फिल्मला एक अवॉर्ड मिळालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या फिल्मचे पुण्यात पण बऱ्याच फिल्म थिएटर लागले, मुंबईला लागले, खूप देशभर फिल्म तीच लागली. त्यांनी आता सांगितलं की देशभक्तीपर फिल्म आहे. आणि असं ते माझा अभिनयाचा प्रवास आला. त्यानंतर मी बँकेत स्वेच्छानिवृत्ती घेतली. खूप मी बँकेत कधी बसलोच नाही. स्वेच्छानिवृत्ती हेल्थमुळे घेतली. आणि हेल्थ का गडबडली,
बँकेत काम करत असताना मी असं स्वतःला समजायचो म्हणजे की बँक ऑफ बरोबर फक्त माझ्यावर चालते. बरं. पण तो माझा फार मोठा गैरसमज होता. फक्त मी एक काम केलं किंवा काम आणि काम. आलेला ग्राहक जाताना चेहऱ्यावर समाधान कसा घेऊन जाईल एवढं मी पाहिलं. त्यामुळे मी डबे माझे आठवड्यातून 7 ते 6 दिवसात 5 दिवस मी डबा आणच बँकेत, पण डबा मी खाता तसाच गेलेला. त्यामुळे दुर्लक्ष हेल्थकडे झालं माझ्या. मी बँकेचं आरोग्य खूप चांगलं बसलो आणि माझं आरोग्य गमावून बसलो. त्यामुळे मला बँकेतनं बाहेर पडायला लागलं. जसं म्हटलं की आता कुछ पाणी गेले कुछ खोटा. हा, ते त्याप्रमाणे ते तसं झालेलं आहे. बर, भविष्यात तुमची काय करण्याची इच्छा आहे? भविष्यात खरं तर मी शाळेत असल्यापासून मला अभिनयाची आवड होती, पण मला कधी कुठं ती संधी मिळाली नाही. पण अभिनय करायची आवड आहेच. पण जरी या क्षेत्रात आता मी आलो, थोडंसं सुरुवात केलेलं आहे. माझं आता जे परवा हिंदी शॉर्ट फिल्म पण आलेली आहे. एक सामाजिक विषय घेऊन आम्ही ती शॉर्ट फिल्म केलेली आहे. त्याचं शूटिंग मागच्या आठवड्यात संपलेलं आहे आणि बहुतेक ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये ते आम्ही सर्व OTT प्लॅटफॉर्मला पण टाकतोय. भारतीय फिल्म फेस्टिवलला, परदेशी फिल्म फेस्टिवल फिल्म जाणार आहे. कारण हे सामाजिक जे फिल्म आम्ही फिल्म काढलेले आहे ह्याच्यात काहीतरी समाजाने बोध घ्यावा, हा आमचा उद्देश आहे. मला सांगायचं म्हणजे मला असं चित्रपटाची काही मी काय त्यात तिरस्कार करत नाही, पण मध्ये नाही आवडत की नाच गाणे किंवा विनोद, आजकाल बोलणे किंवा एकामेकडे बोट दाखवणे, नाव ठेवणे, त्यातलं फायटिंग नाही. चित्रपट असा असायला हवा की त्यातनं काहीतरी समाजाने जनतेने बोध घ्यावा, तर त्याला अर्थ आहे. समाजाची विकास व्हावा, संस्कार लहान मुलांमध्ये संस्कार वाढावे, कुटुंब एक संघ राहावं, गाव एक संघ राहावं, देश एक संघ राहावा, अशा विषयाचे काही विषय घेऊन मला या क्षेत्रात यायचं आहे. हळूहळू सुरुवात झालेली आहे. मी तुमच्याबद्दल मी ऐकलं होतं खरं तर, आणि मला ते खूप मला कौतुक वाटलं की माझ्या मित्राचा मुलगा एवढं चांगलं काम करतो. मला तुम्हाला भेटायची इच्छा होती, पण योग आज गणपतीने आणलाय, आज आपली भेट होते आहे. बरे, तुम्ही जे काम करता खूप कौतुकास्पद आहे आणि भविष्यात सुद्धा अशी तुमच्या हातून समाजसेवा घडो किंवा समाजाला काही हे करीन ते माझ्याकडून, माझ्या एके प्रोडक्शन चॅनल कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि सदैव तुम्ही असेच फिल्म क्षेत्रामध्ये पुढे जावा किंवा तुम्ही आता जे सामाजिक कार्य करता त्यात पुढे जावं, ते माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. याच्यामध्ये एक सांगायचं असं राहिलं आहे, हे फक्त मी माझ्याबद्दल सांगितलं, मी माझ्या भावाबद्दल काय बोललो नाही. भावाचं वैशिष्ट्य तो तर माझ्या 4 पावलं पुढे आहे. तो कमर्शियल आर्टिस्ट आहे. आज पुण्यामध्ये त्याचा मोठा व्यवसाय आहे, नोकरी करतो आणि त्याच्या हातातच गणेश आहे. तो तुम्ही जर असा बसला ना, तो मिनिटात नाही काही सेकंदात गणपतीमध्ये तुमचं नाव काढून देतोय. आणि ही अशी त्याची ओळख आहे. म्हणजे वडिलांची छाप कलेच्या बाबतीत तर असेल तर माझ्या भावाचं, त्याचा मला अभिमान आहे. आज मला जरी गणपतीबद्दल एवढं काय बनवता आलं, पण त्यांनी आईचे काय गुण घेतलेत. संभाषण कौशल्य, त्याला इंग्रजीत आपण म्हणतो कम्युनिकेशन स्किल, आईकडे जबरदस्त होतं. आईचं वैशिष्ट्य होतं की तिचा आवाज एवढा चांगला होता. 1959-60 ला पुणे आकाशवाणी केंद्राने तिला 2 वेळा मुलाखतीस ती बोलवली होती की तिचा आवाज गाण्याचा. पण त्या काळात असं होतं की त्या काळामध्ये स्त्रियांना बाहेर जाऊ देत नव्हतं. त्यामुळे त्यावेळेला आमच्या बाबांनी म्हणले नाही, आम्हाला नाही पाठवू शकत आहे. नाहीतर आज जर ती त्या काळात जर दिली असतील, आज तर ती दुसरीला मंगेशकर होती. तुम्हाला समजा आईचं स्वप्न असेल कला क्षेत्रामध्ये, तुम्हाला कधी संधी आलेली आहे, त्याचा पुरेपूर फायदा घ्या. कदाचित मला तसंच वाटतंय की आईला संधी मिळाली, आईने मला संधी दिलेली आहे. मग त्याचं तुम्ही चांगले शॉर्ट फिल्म काढून समाजामध्ये एक आदर्श निर्माण करा, हे माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही मला जो वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. गणपती बाप्पा. आपण पहिले माणसं आहोत, नंतर यावं काय. गणपती बाप्पा मोरया.